गौराई ग्रामोद्योग वारसा परंपरेचा अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या प्रेमाने जळगावात घराघरात पोहोचलेले जैन आंबे आता शहरात आणखी 2 नवीन आउटलेट्स माध्यमातून आपल्या सेवेत. महाबळ कॉलनी 467/3 प्लॉट नंबर 1, मकरंद कॉलनी, गणेश कॉलनी दुकान नंबर 6, गीता शंकर मार्केट. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3:30 ते सायंकाळी 8 पर्यंत आपल्या सेवेत. शुद्धता आणि परंपरेचा वारसा गौराईसोबत याशिवाय आपल्या सेवेत जैन हिल्स, बीजे मार्केट आणि जैन प्लास्टिक पार्क ही आउटलेट्स तर आहेतच. गौराई ग्रामोद्योग. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगावात अतिक्रमणांवर हातोडा, महामार्ग मोकळा करण्यासाठी मनपा पोलिसांची संयुक्त मोहीम. जळगाव प्रतिनिधी. जळगाव शहरालगतच्या महामार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर आता कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत पार पडलेल्या आढावा बैठकीत याबाबत गांभीर्याने निर्णय घेण्यात आला. बैठकीस स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर घेरे, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, उपायुक्त पंकज गोसावी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, नगरसेवक अरविंद देशमुख, नगरसेविका ॲडव्होकेट शुचिता हाडा, नहीचे राहुल पाटील आणि अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर उपस्थित होते. नेरी नाका ते अजिंठा चौक, अजिंठा चौक ते खेडी, अजिंठा चौक ते कुसुंबा आणि खेडी ते खोटे नगर या मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याचे नियोजन करण्यात आले असून विशेषतः अजिंठा चौकातील भंगार बाजारावर पुढील 3 दिवसांत कारवाई होणार आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीवर लगाम घालण्यासाठी बेशिस्त रिक्षाचालकांवरही पुढील 8 दिवसांत कारवाई सुरू केली जाणार आहे. त्याआधी रिक्षाचालकांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच मार्केट परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंग रोखण्यासाठी टोईंग कारवाईचे नियोजन करण्यात आले असून संपूर्ण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी लवकरच पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.